मावशीला बनवले बायको, तिच्याशी परपुरुषाचा संग, संशयाने पिसाटला पिताराम, कापले अरुणचे गुप्तांग. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती. आणि आजची घटना ही बघायची आपल्याला पुणे जिल्ह्यामधली. तर माणूस जसा जसा असतो तसे त्याला जग दिसते असे मानले जाते. कारण की माणूस स्वतःवरूनच जगाची परीक्षा करत असतो आणि आपण नालायक असतो तेव्हा सगळे जग नीच नालायक वाटत असते. अशीच वृत्ती होण्या या पितारामची होती. आणि हा पिताराम मूळचा मध्य प्रदेशातील अवघा 22 वर्षाचा तरुण. पण आपल्या चुलत मावशीलाच त्याने पळून आणले. 35शी पार केलेल्या मावशी नवरा संसार मुले सोडून भाच्याबरोबर पुण्याला आली आणि ते नवरा बायकोसारखे राहू लागले. या नीच कर्म केलेल्या पितारामच्या मनात पापाचा डोंगरच उभा होता. त्याच्या मनात कायमचा कामुक विकृत विचार फिरत होता आणि माणुसकीने एकमेकांशी आपुलकीने वागणे यातही त्याला कामुकता दिसत होती. परिणामी सोबत काम करणाऱ्या अरुणबरोबर ती बोलते हे पाहून पितारामच्या मनात संशय येऊ लागला. अरुण विवाहित आहे, त्याची पत्नी मुले आहेत याचा त्याला विसर पडला. तो तिच्याशी बोलतो याचा अर्थ त्या दोघांचे अनैतिक संबंधच आहे. या केवळ संशयातून अरुणचा क्रूर खून केला आणि इतकेच नाही तर त्याचे गुप्तांगही कापून फेकून दिले. नीच पितारामच्या या कृत्याचा हा वृत्तांत आपल्याला सविस्तर बघायचा आहे. कशामुळे घडलं, काय घडलं आणि कुठे घडलं, बघूया सविस्तर घटना. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. शिकण्यासारखं आपल्याला भरपूर काही या स्टोरीमधनं भेटणार आहे. तर अरुण हिरामन सूर्यवंशी याचं वय 54. हा मूळचा गणेशपूर तालुका कमलानगर जिल्हा बिदर कर्नाटक राज्यामधला रहिवासी. आता ते काम धंद्यासाठी मोरे नर्सरी शेवाळवाडी बसस्टॉप शेजारी मांजरी बुद्रुक पुणे येथे आले होते. आणि त्यांच्या समवेतच त्यांची पत्नी रसिकाताई, हिचं वय 45 आणि थोरला मुलगा लक्ष्मण वय 25, दुसरा मुलगा आशिष वय 12 असे एकत्रित राहत होते. आता नर्सरीचे मालक संतोष मोरे या नर्सरीमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी राहण्यासाठी तेथे खोल्याही बांधल्या होत्या. आणि अरुण व रसिकाताई हे दोघी नर्सरीमधील सर्व कामे चांगल्या पद्धतीने पाहत असत. त्यांचा थोरला मुलगा लक्ष्मण हा शिकला सावरला असल्याने तो पुण्यामध्ये एमजीएम रोडवरील बुधानी वेपर्समध्ये ऑपरेटर म्हणून काम करत होता. या मिळणाऱ्या पैशातून तो आपल्या कुटुंबाला खर्चाचा हातभार लावत होता. तर लहान मुलगा आशिष हा मांजरी फार्म जवळील जिल्हा परिषद शाळेमधील 6वीच्या वर्गात शिक्षण घेत होता. एकंदरीतच अरुण सूर्यवंशीचे कुटुंब बऱ्यापैकी जीवन जगत होते. मालक संतोष मोरे व सुपरवायझर माधुरी या दोघांनीही अरुणचे काम आवडत असे. आणि सकाळी उठल्यापासून संध्याकाळी सुट्टी होईपर्यंत अरुण हे आपल्या घरच्यांसारखे कामकाज सगळं करत होते. सगळी देखभाल तिथं पाहत होते. आणि त्यामुळे मालकावर त्याला एक विश्वास बसला होता, मालकाला त्याच्यावरती. आणि मालकही त्याला एक घरच्या समान वागणूक देत होता. सगळ्या गोष्टी ह्या व्यवस्थित चालू होत्या. पण मात्र ताईत असल्यासारखे होते. ते आपल्या ग्राहकांशी इतर मजुरांशी अरुण आदबीने बोलत असायचे. साधारण 3-4 महिन्यापूर्वी या नर्सरीमध्ये काम करण्यासाठी पिताराम बालकिशन केवट वय 22 हा मूळचा मध्य प्रदेशमधील मोहारी कसा माचवण तालुका खानिया धाना जिल्हा शेपरी येथील रहिवासी आला. आता यांचं सर्व ठीक चालू होतं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. तिथं हा तरुण पिताराम हा तिथे आला. आणि पिताराम आल्यानंतर कामाला तिथं लागला. 22 वर्षाचा तरुण होता. आणि बाहेर राज्यामधून आल्यानंतर तो आपला एक शांत स्वभावाने तो राहू लागला तिथे. तो त्याच्या आईशी चुलत बहीण बिस्मा हरिभान माझी वय 36 हिला घेऊन पळून आला होता. आता तो जो होता पिताराम बालकिशन केवट 22 वर्षाचा तरुण मध्य प्रदेशमधील हा जिल्हा शेपरी येथील रहिवासी होता. आणि तो त्याच्या आईची चुलत बहीण म्हणजे त्याची मावशी बिस्मा हरिभान माझी, तिचं आडनाव होतं माझी आणि तिचं वय होते 36, हिला घेऊन पळून तो आला. आता कोणाच्या तरी ओळखीने तो संतोष मोरे याच्या नर्सरीमध्ये कामाला लागला. तिथे तो बिस्माला आपली पत्नी आहे असे सांगून नवरा बायको सारखा राहत होता. मोरे नर्सरीचे काम संतोष मोरे, सुपरवायझर माधुरी आणि पिताराम आणि बिस्मा या जोडीला अरुण राहत असलेल्या पत्र्याच्या शेडवरील रूम दिली. आता अरुण आणि पितारामची ओळख करून दिली. ते दोघी एकत्रित काम करायचे व संध्याकाळी दारूच्या गुप्त्यावरती जाऊन मस्तपैकी 2-4 ग्लास घ्यायचे. संध्याकाळी परत आपल्या घरी जायचे. जो तो आपापल्या पैशाने घ्यायचा तर कधी एकमेकाला दोघेही खर्च करायचे. शेजारीच राहायला असल्यामुळे
आणि एकत्र काम करत असल्यामुळे अरुणची पत्नी रसिकाताई आणि बिस्मा या महिला एकमेकांशी गप्पा मारत असायच्या. कधी कधी बिस्मा ही अरुण याच्याशी गप्पा मारायची. मात्र पिताराम केवटला या गोष्टीचा खूप राग येतो असो. तो संध्याकाळी दारू पिऊन घरी गेला की तिला शिवळ्या करत असे, तिच्या चारित्र्यावर संशय घेत असे. तसेच इतरही कोण लोक बिस्माशी बोलले तरी त्याला त्याचा राग यायचा. तो संध्याकाळी दारू पिऊन आल्यावर मग तिला मारझोडही करत असायचा आणि त्याला तिच्याबरोबर कोणीच बोललेली आवडत नव्हती. तिला वाटायचे की मी माझा नवरा मुले सोडून याच्याबरोबर आले आणि याच्याबरोबर आपण एवढे प्रामाणिक वागूनही हा आपल्याशी असा वागतोय, सारखा संशय घेतोय, आपल्याला मारहाण करतोय. ती या विचाराने हातबल झाली होती. पण ती कधी कधी रसिकाताईला त्याच्याबद्दल सांगायची. त्या दोघी गप्पा मारत असल्या आणि अरुण तिथे येऊन त्याच्या गप्पा सहभागी झाला तरी पितारामला संशय यायचा आणि इथंच मात्र थोडासा घराहायचा भरायचा. तिथे तो तिच्यावर दात ओठ खाता असायचा. मग घरी आल्यानंतर तो तिला म्हणायचा, तू अरुण के साथ क्यों गप्पे मारी थी और तेरा उसका कोई चक्कर है क्या. याच कारणातून तो तिच्याशी वाद घालायचा आणि नेहमी सारखं चालू होतं. तिला दारू पिऊन येऊन मारधोड करायचा. असेच दिवसामागून दिवस जात होते आणि पिताराम हा बिस्मावर संशय घेऊ लागला होता. त्याला वाटायचे की अरुणचे बिस्माबरोबर प्रेमसंबंध सुरू आहेत. पण मात्र खरं तर तसं काही नव्हतंच. तसेच ती कोणाशी बोलली की त्याला त्याचा राग येत होता. काही लोक असे या वृत्तीचे असतात की त्यांना अजिबात अशा गोष्टी चालत नाही. यामुळे तो बिस्माला नगरीमध्ये कोणाशी बोलणे करून देत नव्हता. तिथे राहणाऱ्या सगळ्या गोष्टी कोणाची तिला बिस्मिल्ला हा बोलून द्यायचा नाही, बोललं तर असा कार्यक्रम वाजवायचा. कोणाशी बोलणे करून देत नव्हता. माधुरीने बिस्मिल्ला दुसरीकडे काम करण्यास लावले तरी तो तिला ओरडत असे. त्याला काम करताना असे वाटत होते की ती माधुरी मॅडम अरुण यास फोन लावून बिस्मिल्ला बोलण्यास देते. आता त्याला वाटायचे की अरुणबरोबर बिस्माला बोलू द्यायची नाही आणि आपणही बोलायचे नाही. त्यामुळे आता ते दारू प्यायला सोबत जात नव्हते आणि दारूच्या अड्ड्यावर ते एकत्र भेटले तरी बोलत नव्हते. त्या दोघात बेबनाव झाला होता. बिस्मा आणि अरुणचे काहीतरी चालू असल्याचे संशय पितारामच्या मनामध्ये होता. तसेच अरुण हा रोज काम संपल्यावरती दारू पिण्यासाठी बाहेर जातो आणि हे पितारामला चांगल्या प्रकारे माहीत होते. आता त्यामुळे अरुणचा कायमचा बंदोबस्त करण्याचा विचार याच्या मनामध्ये येऊ लागला आणि याला एक विद्रूप बुद्धी सुचली. त्याने अरुणला दारू पाजून ठार मारण्याचे ठरवले. त्याचप्रमाणे 15 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास त्याने घरामधील भाजी कापण्याचा चाकूसोबत घेतला आणि त्यानंतर तो अरुणकडे गेला. अरुणला म्हणाला, चलो दारू पी के आते. काहीच ध्यानीमनी नसताना अरुण त्याच्यासोबत घरातून बाहेर पडला. रोड लगत असलेल्या दारू गुप्तेवर त्यांनी दारू पार्सल घेतली. दारू पार्सल घेतली त्यानंतर तो रोडने सरळ भंडलकर नगरमधून मोरे नर्सरीच्या पाठीमागील बाजूस येऊन बसले. आता पितारामने अरुणला भरपूर दारू पाजली होती. दारू पिल्यानंतर मात्र तो त्याच्याशी वाद घालू लागला. मेरे बिस्मा के साथ तू नाजायज संबंध रखता है. आणि असे त्याने त्याला विचारले. त्यावर अरुण म्हणत होता, अरे माझे कसले संबंध नाही, मी बालबच्चावाला आदमी हो. आणि यावर पिताराम चिडला. त्याच्या डोक्यामध्ये दारूचा अंमल वाढला होता. पितारामने त्याच्या तोंडावर व डोक्यावर छातीवर जोरजोरात बुक्या मारल्या. तसेच तेथे पडलेल्या सिमेंटच्या गट्टूने त्याच्या डोक्याला जोरजोरात वार केले. अचानक झालेल्या माराने अरुण खाली पडला. त्याची हालचाल बंद झाल्यावर पितारामने आपल्यासोबत आणलेल्या चाकूने त्याच्या अंगावरील कपडे बाजूला सरकवले आणि त्यानंतर अरुणचे गुप्तांग काढून फेकून दिले. तो चाकूने त्या ठिकाणी वार करत असताना त्याच्या शर्ट व पॅन्टवरती रक्त उडल्यामुळे तो तेथून घाईघाईने घरी आला. त्याच्या अंगावरील रक्ताची डाग बघून बिस्माने विचारले, क्या हुआ. त्यावर पितारामने सांगितले की मैंने अरुण सूर्यवंशी का नर्सरी में पिच वाले खुली जगह में सीमेंट में ईंट के सर पे मारा और दोनों हाथों से उसका मुंह छाती पर फाइट मारे और चाकू ही मारा और उसका गुप्तांग काट लिए. तुम किसी के साथ मत बोलो, आपण इधर से निकल जाएंगे. असे म्हणत तो तिला सांगू लागला. हे ऐकून ती घाबरली. तू जर कोणाला काय सांगितले तर इथले लोक मला जिवंत सोडणार नाहीत, अशी भीती त्याने बिस्माला घातली. ती चुपचाप बसली. त्यानंतर त्याने रक्त लागलेले कपडे बदलले. त्या दोघांनी घरामधील सामान पॅक केले. नर्सरीच्या पाठीमागील रस्त्यावर आले. 3 चाकी टमटमने पुणे स्टेशन येथे गेले. तेथून विना तिकीट रेल्वेने दिल्ली येथे गेले. जाताना रेल्वेतून त्याने रक्त लागलेले कपडे नदीत टाकले. इकडे अरुण सूर्यवंशीची घरची मंडळी काळजीत पडली होती. रात्र होऊन गेली तरी अरुण घरी न आल्याने त्याची पत्नी रसिकाताई आपल्या मुलांना, बहिणींना, नातेवाईकांना फोन करून विचारपूस करू लागली होती. परंतु कोणाकडे ते गेले नसल्याने समजल्यामुळे नातेवाईकांच्या मदतीने रसिकाताई सूर्यवंशी
यांनी 16 तारखेला हडपसर पोलीस स्टेशन अंकित असलेल्या मांजरी पोलीस चौकीमध्ये अरुण सूर्यवंशी हरवल्याची फिर्याद दिली. त्या मिसिंगचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरासाहेब यांच्याकडे दिला. त्यानंतर संपूर्ण परिसरात जाऊन अरुण सूर्यवंशी कुठे दिसतात का याचा शोध त्याचे नातेवाईक व मित्रमंडळी घेत होते. दरम्यान दिनांक 17 तारखेला दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान मुलगा लक्ष्मण व त्याचा काका शंभूवेल ही नर्सरीच्या मागील सरकारी पडीक एक जमीन होती 25 एकर शेतामध्ये तिथे शोध घेत होते. तेव्हा उंच गवतात अरुण सूर्यवंशी जखमी अवस्थेत पडलेले दिसले. त्यांच्या नाकातोंडातून रक्त येत होते. तसेच गुप्तांगाच्या बाजूला खोलवर जखमा झालेल्या दिसल्या. त्या जखमा पाहून निश्चितच हा खुनाचा प्रकार आहे असे म्हणून त्यांनी तत्काळ हडपसर पोलीस स्टेशनला फोनद्वारे कळवले. आता हडपसर पोलीस लागलीच घटनास्थळी धावले आणि हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळ, गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक विश्वास ढगळे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह सुविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पैसे पाठवला. तेथील सोपस्कार उरकून मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. गुप्तांग कापण्याने काहीतरी अनैतिकाचे प्रकार आहे का याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला. मयताच्या नातेवाईकांकडे चौकशी करण्यात आली आणि त्यावेळेस त्या दिवशी ते सायंकाळी कामावरून आले. त्यांच्यासोबत काम करणारा पिताराम हा त्यांना नेण्यासाठी आला होता आणि त्यानंतर ते दोघे दारू पिण्यासाठी गेले ही माहिती पोलिसांना मिळाली. पिताराम कुठे राहतो याची माहिती घेत पोलीस त्याच्या खोलीजवळ पोहोचले. पण मात्र पिताराम व बिस्मा यांनी घर सोडून साहित्य घेऊन पलायन केल्याचे समजले. आता पिताराम हा मूळचा मध्य प्रदेशचा असल्याने त्याच्या शोधासाठी तपास पथक तयार करण्यात आले. तसेच पोलिसांनी मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पितारामला दिल्लीत असल्याचे शोधून काढले. त्याच्या मागावर जाता पोलिसांनी त्याला दिल्लीत जाऊन पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि गुन्ह्याचा तपास वरिष्ठ अधिकारी हे करत असतात आणि करत आहे. आणि याचा पुढील तपासही यांनी सर्व टीम या पोलीस निरीक्षकांनी केला. असा त्या घटनेचा इथे शेवट झाला. मित्रांनो, ही घटना अत्यंत क्रूरपणे ह्या माणसाने केलेली आहे. त्याचं गुप्तांग कट करून आणि त्याचा खून करून हा तिथून पसार झाला. दिल्लीमध्ये येऊन थांबला होता. पण पोलिसांनी मात्र त्याला 2 दिवसामध्येच एक बेड्या ठोकल्या. बघा, याला थोडा संशय आला. संशयामधून हा खून काढला. मात्र हा संशय खोटा होता आणि या संशयाचा पूर्ण विचार करून पूर्णपणे याचं निरीक्षण करून खोलवर त्याचा तपास घेऊन यानंतर यांनी या पावलाचा विचार करायला हवा होता. पण हे पाऊल उचलण्याआधी यांनी पोलीसमध्ये तक्रार करायला हवी होती. योग्य ते मार्गदर्शन देऊन हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे होता. पण हे तसं न करता डायरेक्ट एक उलटा सुलटा विचार करून एक टोकाचं पाऊल उचललं आणि यामधनं एक खून काढला. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच वेगवेगळ्या स्टोऱ्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आपल्या महाराष्ट्रामधील क्राईम हे गुन्हे एक गुन्हेगारी वृत्तीचे लोक कमी व्हावेत आणि लोकांच्या मनातील वासना ही कुठेतरी कमी व्हावी यासाठी आपला एक छोटासा एक उपक्रम आहे. तर आपण सर्वांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत आपल्या कुटुंबाची व आपली काळजी घ्या.